खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाला आज राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। या दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आव्हान देखील केले। शेलारवाडी येथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। तसेच मदत कार्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या। आपण सर्वजण सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणारे आहोत। दरवर्षी आपल्याला अशा प्रकारच्या अतिवृष्टीचा आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जी ठिकाणे धोक्याची म्हणून घोषित केलेली आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांनी शासनाने दिलेला इशारा या दिवसांमध्ये अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे। पुढील अनपेक्षित दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येत प्रशासनाला सहकार्य करावे आणि सतर्क राहावे असं आव्हान देखील त्यांनी केलंय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि यंत्रणा पूर्णपणे तयार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी सांगितलंय की नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची किंवा अडचणीची जाणीव झाल्यास त्यांनी त्वरित स्थानिक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करावा। तुम्हाला ज्या पद्धतीची मदत हवी असेल ती पुरवण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे। तुम्ही कधीही प्रशासनाला हाक मारा, आम्ही तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहोत अशी ग्वाही देत त्यांनी जनतेला नियमांचं पालन करण्याचं पुन्हा एकदा आव्हान देखील केलंय। आणि अर्थातच कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आमची आता प्रायोरिटी हीच आहे की जे 2 गृहस्थ तिकडे अजूनही अडकलेले आहेत त्यांना तिथून बाहेर काढण्यामध्ये आमची प्रायोरिटी आहे। आणि आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण भाग आहे तो हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला ही संपूर्ण गावं आहे। संध्याकाळच्या नंतर कुठलेही बचाव कार्य करता येत नाही, प्रचंड पाऊस असतो, अंधारामुळे करता येत नाही, परंतु तरीसुद्धा NDRFची टीम 30 जवान इथे आहेत आणि ते प्रयत्न करतात आणि माझा विश्वास आहे पुढच्या काही तासामध्येच ते सापडतील देखील। पोखलेन देखील आम्ही आणला होता, तो देखील तिकडे खचलेला आहे, तो देखील अडकलेला आहे। बचाव कार्यामध्ये पावसामुळे अडचणी येत आहेत, परंतु नक्कीच प्रयत्न आमचे चालू आहे। आता काय शासनाकडनं आपल्या काय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं? आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी येतानाच त्यांच्याशी मी संवाद साधायचा प्रयत्न केला होता, परंतु डोंगर खोऱ्याचा भाग असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क तसा थेट होऊ शकला नाही। परंतु जी काही प्राथमिक चर्चा आमची शासनाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच मी स्वतः इथे आहे, राज्यमंत्री म्हणून देखील, शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून देखील कुटुंबियांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की 100% जे वारसदार आहेत त्यांना योग्य ती मदत देण्यात येईल। ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना पुन्हा उभं करण्याकरिता शासनाकडून 100% मदत करण्यात येईल। आणि कुटुंबियांच्या पाठीशी ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या पाठीशी देखील आम्ही शासन म्हणून देखील उभे आहोत आणि शिवसैनिक म्हणून देखील आज ह्या सर्व कुटुंबियांच्यासोबत आम्ही सर्व आहोत। त्या स्थलांतराच्या संदर्भामध्ये काय आपल्याला या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिल्याचं करावं लागेल? मागील जवळपास 1 वर्षापूर्वी मी या बाबतीमध्ये बैठक घेतली होती आणि त्यामध्ये माझ्या सूचना अशा होत्या की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात अशी शक्यता आहे, अशी ठिकाणांचा एक आराखडा तयार केला पाहिजे। त्या गावांमध्ये जिथे जिथे शासकीय जागा आहेत तिथे आपण स्थलांतरित करायचा प्रस्ताव आपण ग्रामस्थांसमोर ठेवला पाहिजे। शासकीय जागा नसतील तर खाजगी जागा आपण बघा, त्या आपण भूसंपादित करून घेऊ आणि त्या ठिकाणी आपल्याकडून येतात का ते आपण बघू। कोणी अनेक ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात, ते आपली जमीन अशा वस्त्यांसाठी, अशा घरांसाठी स्थलांतरण करण्याकरिता द्यायला तयार असतात, तर त्यांचे आम्ही प्रयत्न करू। जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नक्कीच या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्या प्रयत्नामध्ये आहोत। त्या आराखडा पुन्हा आम्ही जिल्ह्याचा ते एक तयार करतो आहोत आणि धोक्याच्या ठिकाणच्या जागा जी घरं आहेत त्यांना स्थलांतरित करायचे यामधून आम्ही प्रयत्न करू।